सोलापुरातील एक तरुण वकिलानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार दिनांक 12 रोजी घडली। सागर श्रीकांत मंद्रुपकर वय वर्ष 32 राहणार समर्थ सोसायटी SRP कॅम्प जवळ सोलापूर असं त्या वकिलाचं नाव आहे। पोलिसांना त्यानं लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे। चिठ्ठीत वहीच्या पानाच्या समोरील बाजूला पेननं तर मागील बाजूला पेन्सिलनं लिहिलेलं आहे। सचिन कौटुंबिक कारणातून तणावाखाली होता। पत्नीसोबत वादही होता। त्याला 2 मुले आहेत। दरम्यान मंगळवार दिनांक 11 रोजी रात्री ॲडव्होकेट सागर व त्याची आई यांच्यात वाद झाला होता। रात्री उशिरा सागरचे आई वडील त्यांच्या खालच्या मजल्यावरील घरात झोपी गेले। सागर वरच्या मजल्यावरील त्याच्या खोलीत झोपायला गेला। सकाळी उठल्यावर वडील नेहमीप्रमाणे शासकीय नोकरीवर गेले। आईने देखील नेहमीप्रमाणे तो उशिरा खाली येईल म्हणून त्याकडे लक्ष दिलं नाही। सकाळची सगळी कामं करून ती झोपी गेली। दुपारी 4 वाजता उठल्यावर अजूनही सागर खाली आला नव्हता। त्यामुळे आईनं भावाला बोलावून घेतलं। सागरची आई व मामा त्याच्या खोलीजवळ पोहोचले। दरवाजा उघडून आत पाहिल्यावर सागरनं गळफास घेतल्याचं दिसले। बेशुद्ध अवस्थेत त्याला खाली उतरवले। तोपर्यंत विजापूर नाका पोलिसांना याची माहिती कळवण्यात आली। पोलिसांनी सागरला बेशुद्ध अवस्थेत श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले, पण त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केले। मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीसाठी नेल्यावर डॉक्टरांसमोर पोलिसांना सागरच्या बनियानमध्ये एक सुसाईड नोट सापडली। दरम्यान रात्री उशीर झाल्यानं उत्तरीय तपासणी गुरुवार रोजी होणार आहे। डॉक्टरांनी मयत घोषित केल्यावर पोलिसांनी ॲडव्होकेट सागरला सिव्हिल हॉस्पिटलमधील शवविच्छेदन विभागात नेले। त्यावेळी त्याच्या अंगावरील टी-शर्टच्या आतील बनियानमध्ये सुसाईड नोट सापडली। पोलिसांनाच सापडावी या उद्देशाने त्या ठिकाणी त्यानं सुसाईड नोट ठेवली होती। त्यात माझी आई मला व माझ्या 2 मुलांना सतत वेगळी वागणूक देत होती। मुलीला मात्र वेगळी वागणूक द्यायची। ती सतत मला अपमानास्पद वागणूक देत होती। तिला कडक शिक्षा व्हावी असं लिहिलेलं असल्याचं पोलिसांनी सांगितलंय।